मी असा माणूस आहे ज्याची खाणार पोळी त्याची वाजवणार थाळी असा माणूस आहे. नाही चालतं प्रामाणिकपणा काय आपलं आपलं काम करा. तुमचं थोडं एकतर जीवन हॉस्पिटल तिथले डॉक्टर हां आणि अनुभव सांगा तुमचा कसा राहिला बरोबर. तुमची परिस्थिती काय होती जर ह्या हॉस्पिटलमध्ये योजना नसती मरून गेला असतो डॉक्टर साहेब. हां योजना नसती आणि थोडाफार पैसा लागला असता तर तुम्ही काय केलं असतं असं. मला डायरेक्ट जावं लागलं असतं. हा का पैसा काहीच नव्हतं माझ्याजवळ. बरं तुम्ही आल्यापासून ऍडमिट झाल्यापासून तर जाईपर्यंतचा एक अनुभव सांगा. एक तर तुमच्या पायाला इजा झाली होती आहे ना काय तुमच्या घरच्या बाईंनी पायावर दगड टाकला होता तर तिथं फार चुरा झाला होता आहे ना आणि मग तुम्ही इकडे ऍडमिट झाले तर तुमचा अनुभव सांगा. तुम्हाला कुठं पैसे लागले का नाही पैसा नाही लागला हा नंतर तुमचं योजनेत ऑपरेशन झालं हा तुम्ही तुमचं सांगा. मी बोललेलं महत्व नाही. तुम्ही इथं आता येऊन माझे पाया पडले मग ते आम्हाला कृतज्ञता वाटते नाही तर आम्ही नाही विचारत कोणाला काय असं आमचं काम करून जातो. पण तुम्हाला ह्या योजना जी सरकारने दिली हिचं महत्व कळालं त्या योजनेचा मला एकदम भारी वाटली याद नाही आहे ना. कारण या योजनेमुळेच तुमचं ऑपरेशन झालं नाही तर सांगा शासनाने जरी ही योजना नसती काढली तर तुमच्यासारखं गरीबाचं झालं असतं का. गरीबाचं नाही डायरेक्ट आम्हाला मरायच्याच पाळ्या होत्या. मरायच्याच पाळ्या आहे की नाही काही म्हणलं थोडाफार बी पैसा लागला असता ते बी तुम्ही करू शकत नव्हते आहे की नाही. तर तुमचं थोडंसं फास्ट सांगा ना मला. पार आल्यापासूनचा तर जाईपर्यंतचा अनुभव आणि सरकारची ही योजना जीवन हॉस्पिटलचा अनुभव कसा राहिला. डॉक्टरांचं तिथलं वागणं बोलणं किंवा दुसरे बी कर्मचारी वर्ग आहे यांचं बुद्धीला एकदम मस्त वाटले डॉक्टर साहेबनी आणि यातना बी भारी वाटली. माझं एकदम भारी जीवन झालं. हॉस्पिटल विषयी काही हॉस्पिटल एकदम भारी वाटलं मला. तुम्हाला हॉस्पिटल कडून कशाच त्रास झाला का. काही पैशाची मागणी भूलवाल्याची मागणी ऑपरेशन वाल्याचं मला कशाचा त्रास झाला कशाचा त्रास नाही झाला. ते तुमच्या हे शब्द का निघाले कृतज्ञतापूर्वक शब्द तुम्ही डायरेक्ट येऊन पाया पडायला लागले माझ्या असं तुम्हाला काय वाटलं मनातून गैवरून आलं तुमचं मन. माझं अंतकरण एकदम खुलल्यासारखं झालं. पहिले या गाडक्याला आलो मला बोलायला सुगड वाचना नव्हती असं म्हणजे मला एकदम भारी जीवदान भेटले हॉस्पिटलमध्ये जीवन हॉस्पिटलमध्ये गैवरून तुमचं आलं. कारण आम्ही असं प्रत्येक जणाचा आम्ही तर प्रयत्न करतोच पण तरी जे होऊन